नाशिकच्या भोंदू अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल। करिअर घडवण्याच्या आमिषानं तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप। विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची दिली होती धमकी। भोंदू अशोक खरातनं दिले तब्बल 5 नरबळी। सरकारी वकिलांच्या खळबळजनक दाव्यानं नाशिक कोर्टही हादरलं। काळी जादू करण्याचं सांगत घेतले बळी। स्वतःला कॅप्टन म्हणवणारा अशोक खरात 10वी फेल, अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचा दावा, पण गणितातच नापास। भोंदू अशोक खराची धक्कादायक शैक्षणिक माहिती समोर। लोकसभा निवडणुकीत आणखी एक खरात कनेक्शन। निवडणुकीत यशासाठी उमेदवारांना घेतलेली भोंदूबाबाची मदत। SIT कडून राजकीय अँगलची सखोल चौकशी होणार, सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातची परदेश दौरे करून मौज मज्जा। तब्बल 13 देशांमध्ये मनमुराद भटकंती केल्याची माहिती। अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांचा दौरा। भोंदू अशोक खरातनं कमावली कोट्यवधींची संपत्ती। 10 ते 12 वर्षात तब्बल 1500 कोटींचं साम्राज्य उभारल्याची माहिती। मोठे अधिकारी आणि राजकीय आश्रयामुळे वाढली ताकद। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। मुख्यमंत्री दुपारी 3 वाजताच्या सुमारास अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करणार। विरोधकांनी केलेल्या आरोपांना काय उत्तर देणार, याकडेही लक्ष। पश्चिम आशियातील युद्धाच्या संदर्भात केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक। संध्याकाळी 5 वाजता संसद भवनात बैठक। सर्व पक्षांचे गटनेते राहणार उपस्थित। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर। काल तब्येत बिघडल्यानं सर गंगाराम रुग्णालयात केलं होतं दाखल। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहेत उपस्थित। इच्छा मृत्यूची परवानगी मिळालेल्या हरीश राणा यांचं निधन। 13 वर्षांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली। नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। पुण्यातल्या कोथरूड परिसरात वाहनांची चोरी। शताब्दीनं केलेल्या वाहन चोरीची संपूर्ण घटना CCTVत कैद। 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। शिर्डीच्या साई मंदिरात उद्यापासून 3 दिवस रामनवमीचा उत्साह। आजपासून पालख्या शिर्डीत दाखल होण्यास सुरुवात। मुंबई पुण्यातून भाविक पायी शिर्डीत दाखल।